बाळा बांगर हे मनोज जरांगे यांच्या भेटीला गेले. महादेव मुंडे हत्या प्रकरणातील कागदपत्रे जरांगेंकडे देणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. बाळा बांगर यांनी हे विधान केलंय. वाल्मिक कराडनंच महादेव मुंडेंची हत्या केली असं सुद्धा बाळा बांगर यांनी म्हटलंय. आज मी मनोजदादा जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेणार आहे. आमच्या भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे यांच्या काही दिवसापूर्वी मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती व ह्या आंदोलनाला अजून तीव्र गती आली. मनोजदादा जरांगे पाटलांनी महादेव मुंडे कुटुंबाला पाठिंबा दिल्यामुळे व पुढे हे सर्व जेवढे कागदपत्र आहेत आपण गृह विभागाला आपल्या मार्फत पाठवण्यात यावेत आणि महादेव मुंडे यांच्या आरोप्यांना तात्काळ अटक करण्यात यावी ही मी मागणी करणार आहे. व आपल्या सर्व बीड जिल्ह्याला माहित आहे, परळीमध्ये घराघरे माहित आहे की महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराड व त्याचा मुलगा सुशील कराड, श्री कराड यांनी केलेली आहे व यांच्या टोळीतील गोट्या गीते सायको किलर यांनी मिळून हा सगळा महादेव मुंडेची एकदम क्रूर हत्या केलेली आहे. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मानेचं मांसाचा तुकडा मिसिंग होता. म्हणजे हे काय जे तिथं त्यांच्यावर जखमा आहेत त्याचं 0.5 mm मध्ये व 0.7 mm मध्ये ते मांसाचे तुकडे गायब आहेत तिथून मध्ये. म्हणजे अर्धा ते पाऊण इंच जखमा अशा आडव्या नरड्यावर वार झालेले, त्याच्यामध्ये अर्धा ते पाऊण इंच मध्ये खोल जखमा आहेत, मांस गायब आहे. असे 3 ते 4 वार धारेदार शस्त्राने महादेव मुंडे यांच्या हत्यारांनी त्यांची हत्या केली. ह्या हत्येमागं वाल्मिक कराड व त्याची मुलं व त्यांची टोळी आहे. हे परळीमधील घराघरात माहिती आहे, सर्वांना माहिती आहे हत्या कशामुळे झाली. हे जमिनीच्या व्यवहारातून वादातून ही जाणून बुजून छोट्या कारणावरून वाल्मिक कराडने ही व त्याच्या मुलांनी हत्या केली.